आहेत त्याच परीनं जास्तीत जास्त विकेट आणि कमी रन देण्याचा प्रयत्न गोलंदाज करणार आहे. बॅट्समन स्ट्राईकला आहेत तो छगन, नॉन स्ट्राईकला आहेत ते विवेक. चला सामना चालू करा. पहिला चेंडू सामना करतील छगन. हरण्याचा वचपा आणि विजयासाठी लक्ष ठेवून उतारलेले फलंदाज पाहूया. एक आणि पहिल्या बॉलामध्ये बाळा दिनकर यांना यश आणि छगन बांगर यांचा विकेट. त्रिपिळचित झालेले ते छगन बांगर. पहिला विकेट संघाला हादरून टाकणारा पहिला विकेट पडलाय तो छगन बांगर यांच्याद्वारे. डीजे युवा क्रिकेटर फलंदाज वैभव टोके. पाहूया आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक स्वतःसाठी किती धावा जमवतात ते वैभव टोके. बाळा यांचा पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूमध्ये विकेट. आत्मविश्वास वाढलेला बाळा. हातात चेंडू घेऊन थोडासा रनअप. धावत सुटलेला बाळा आणि उंचावर मारलेला फटका. मला वाटतंय एक्स्ट्राच्या आणि मला वाटतंय चौका. 4 धावानं आपला खाता खोललाय तो वैभव टोके यानं. संघाची चांगली सुरुवात. डीजे चौका. चला पुढचा चेंडू. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना बाळाला सणसणीत मारलेला चौका आणि त्याच रनअपमध्ये आपल्या 2 बोटाच्या साहाय्यानं चेंडू फिरवत गोलंदाजी करत आहे तो बाळा. उंचावर मारण्याचा प्रयत्न असफल. विकेट किपरच्या मागे गेलेला बॉल. मला वाटतं एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि अडथळला तो जनार्दन शेलवले. अतिशय तनुमनीने फिल्डिंग करतो जनार्दन शेलवले, परंतु सराव नसल्या कारणाने पडतो, आपटतो, धापटतो, पण संघासाठी पुन्हा उठतो जनार्दन शेलवले. चला पुढचा चेंडू. बाळा यांचा सामना करतील विवेक. स्ट्राईकला आले ते विवेक. एक चौका मारून 1 धाव चोरून घेतले ते वैभव टोके यांनी. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न वैभव करत आहे. पाहूया बाळा यांच्या 2 बोटाचा चेंडू भिरकवत पैटांगणात फेकलेला बॉल. बघूया उंचावर मारण्याचा प्रयत्न असफल आणि निर्धाव असा चेंडू बाळा यांच्याद्वारे. चांगली अशी फिल्डिंग, क्षेत्ररक्षण विकेट किपर द्वारा. अचूक मारा बाळा यांचा. भल्याना गार करणारा बाळा दिनकर आज चांगली बॉलिंग करून आपला ठसा उमटत आहे. पाहूया बाळा यांचा पुढचा चेंडू. विवेक उंचावर मारण्याचा प्रयत्न कॅच जाण्याची शक्यता, परंतु असफल आणि 1च धाव. चांगले असं क्षेत्ररक्षण संदीप यांच्याद्वारे. 1च धाव समाधान मानावं लागला विवेक यांना. आणि षटकातील काही चेंडू बाकी असताना मारलेला तो चौकार प्रमोद यांच्या बॅटीतून निघालेला. आत्मविश्वास वाढला आणि स्ट्राईकला पुन्हा सोन्या. स्ट्राईकला बाळा गोलंदाजीसाठी सज्ज. पाहूया बाळा यांचा पुढचा चेंडू. सामना करतील सोन्या.
खूप फुल टॉस मारलेला चेंडू आणि मला वाटतं सीमे पार होतो का आणि सीमा पार. दुसरा बॅटीतून निघलेला खणखणीत दुसरा चौका सोने यांच्याद्वारे. डीजे षट कशासाठी नो साठी रिन्यू. चला तुम्ही जागेवर थांबा सगळे पांगू नका. हा पंचांच्यावर दबाव आणू नका. रिन्यू मध्ये काय 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 झाला. रिव्ह्यू चेक करायचे का. चेक करायचे. चला नाही नो एक मिनिट चला चला ठीक आहे. नो बॉल घ्या. एक फ्री हिट मला वाटतंय फ्री हिट आलाय प्रमोदसाठी. सोन्यासाठी एक सोन्यासारखा चेंडू फ्रीमध्ये मिळणार आहे. याच्यावर कॅच उडली तरी आऊट नाही, फक्त त्याला बॉल मारायचे आहे. त्यामुळं तो सज्ज झालेला आहे. बाळासुद्धा सज्ज झालेला आहे आणि फिल्डिंगसुद्धा सज्ज. बाळा 2-3 पावलांचा रनअप घेऊन धावत सुटला बाळा आणि मला वाटतं चांगला असा चकवलाय चेंडू आणि मला वाटतं विकेट. चांगला असा फटका मारण्याच्या नादामध्ये सोन्या आऊट. डीजे फ्रीट हा आणि फ्रीट असल्या कारणाने सोन्या बाद होता होता वाचला. चला काही हरकत नाही. सोन्यासारखा बॉल सोन्याला आला होता, परंतु त्याचं सोनं त्याला करता आलं नाही आणि तो हलकीशी कट देऊन आऊट झाला, परंतु नो बॉल असल्या कारणाने तो वाचू शकला. चला चला पुढचा चेंडू आणि मला वाटतं पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये चांगली अशी धाव संख्या वाढवली ती संघानं. बिनबाद एक बाद 11 6 चेंडूमध्ये 11 धावा जमवल्या त्या संघानं. आणि आता स्ट्राईकला आहेत ते विवेक आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते सोन्या आणि अनुभवी गोलंदाज दीपक टोके. दीपक टोके सज्ज. मागच्या बॉलिंगमध्ये सुद्धा त्यांनी 2-3 जणांना चांगला असा बॉल होता, परंतु चांगली फिल्डिंग मला वाटतंय. विकेट पहिल्याच बॉलावर दीपक यांना विकेट आणि चांगली अशी फिल्डिंग केली ती बाळा दिनकर यानं. उंचावर मारलेला फटका कॅच तेवढी सोपी नव्हती, परंतु अनुभवाच्या जोरावर बाला यानं कॅच घेऊन पहिला विकेट, दुसरा विकेट आणि तिसरा विकेट दिलाय तो संघाला. चांगल्याशी फलंदाजी करत होते विवेक, परंतु दीपकच्या एक स्लो बॉलाने चेंडूने विवेकचा घात केला आणि झेल देण्यास भाग पाडला आणि आऊट झाला. डीजे बॅट घेऊन मैदानात सज्ज. आकुटप्प्याचा मारा चांगला असा गोलंदाज आहे तो, परंतु फिल्डिंगसाठी आलेले कल्पेश टोके, परंतु एवढा उंचावर बॉल होता की तो पकडता आला नाही आणि 4 धावा गमावा लागल्या. आणि 4 धावा गमावा लागल्या त्या निखिल यांना पहिल्याच बॉलावर चौका मारून संघाचे 4 धावा वाढवल्या आणि स्वतःच्या सुद्धा 4 धावा केल्या त्या निखिल यांनी. दीपक यांचा
अतिशय सुंदर गोलंदाजी करतात. थोडासा स्पीड वाढवण्याची गरज आहे त्यांना. खूप स्लो बॉल येतो आणि दीपक यांचा पुढचा चेंडू मारा करतील निखिल आणि चांगला फटका मारण्याच्या नादात असफल, परंतु पंचांचा व्हाईटचा इशारा. अतिरिक्त एक धाव. धावसंख्येमध्ये वाढ होते त्या संघाची आणि मला वाटतं पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला गोलंदाजीसाठी तयार व्हा तुम्ही. चला अतिरिक्त धाव. दीपक टोके नावाजलेले गोलंदाज थोडासा कंट्रोलमध्ये त्यांना बॉलिंग करायची आहे. उंचावर मारण्याचा नाद, परंतु चांगली अशी गोलंदाजी. चांगला गोलंदाज आहे तो दीपक टोके. मला वाटतं निखिल यांना बॉलचा अंदाज येत नाही, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संबंध होत नाही. चला पुढचा चेंडू घेऊन आलं ते दीपक. उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि असफल. मला वाटतं आहे झेलबाद निखिल शिंदे. एक विकेट पडत चाललेल्या स्थितीमध्ये तो संघ दबावाखाली. डीजे अशी दयनीय अवस्था झाली त्या संघाची. एक विकेट जात आहे आणि त्यांची आता जो विकेट पडला त्याची जागा भरून काढण्यासाठी आले ते हिटमॅन कल्पेश टोके आणि समोर गोलंदाज अनुभवी गोलंदाज दीपक टोके. पाहूया गंडवण्याचा प्रयत्न, परंतु खूप उंचावर गेलेला झेल. मला वाटतं बाळा खाली आणि झेल त्याच्या हातातून सुटणं म्हणे. आणि चांगला असा गुन्ही फिल्डर भेटलेला आहे त्या संघाला, कारण किती उंच जाऊ, कसा आडवा तिळवा बॉल येऊ घेण्याचा धाडस बाळामध्ये आहे. आणि 5वा विकेट पडलाय त्या संघाचा. नाराज झालेला कल्पेश पुढची जागा भरून काढण्यासाठी आलेले राहुल टोके षटकातले काही चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी दीपक यांच्याद्वारे, कारण न कधी खेळणारा, न कधी सराव करणारा, न अनुभव, परंतु गोलंदाजी खूप छान दीपक करतो. पुढचा चेंडू घेऊन आलाय तो दीपक आणि त्याचा सामना करण्यासाठी राहुल टोके स्लो गेम करतोय. चांगला असा मला वाटतंय तुषार यांचा व्हाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 धावांनी भर पडते. अतिरिक्त धाव. पुढचा चेंडू दीपक यांचा. मला वाटतंय हा लाचचा चेंडू आहे आणि उंचावर मारलेला फटका, परंतु फिल्डिंगसाठी बाळाच्या बाजून जाऊ शकत नाही. 1 धाव कशीबशी काढली, दुसऱ्या धावाला सुद्धा धावू शकत नाही आणि धावसंख्यात भर झाली. 3 षटकं संपली. 3 षटकानंतर 5 बाद. धावसंख्या होती ती 17. 5 बाद 17, 5 बाद 18 अशी धावसंख्या झाली ती संघाची. आणि जिंकण्यासाठी 19 धावा पाहिजेत त्या संघाला. त्यामुळे काहीसं सोपंसं आव्हान, काहीसं कठीणचं आव्हान. त्यामुळे कशी बॅटिंग होते, कशी बॉलिंग होते, त्या आधारावर विजय खेचला जाऊ शकतो. विजयासाठी 18 धावांची गरज आहे ना. 1 षटक बाकी. मला वाटतं 18 धावा झाल्यात आणि 1 षटक बाकी आहे. 5 विकेट गेलेत. मला वाटतं लास्टचं षटक घेऊन आले ते संदीप टोके आणि स्ट्राईकला आहेत ते राहुल टोके. नॉन स्ट्राईकला आहेत ते सोन्या टोके. चांगला गोलंदाज दीपक टोके. चांगली अशी गोलंदाजी केली. 3-3, 4-4 निर्धाव चेंडू टाकतो अशी क्षमता असलेला हा गोलंदाज. फिल्डिंगमध्ये थोडासा परिवर्तन करण्याचा, लॉंगच्या दिशेला बाउंड्रीवर असणारे फिल्डर कल्पेश टोके, जनार्दन शेलवले
पुढचा बॉल आणि भुईसपाट मारलेला फटका. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात बॉलाच्या मागे फिल्डर आणि कल्पेश टोके यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 1-2 धावावर समाधान मानावा लागला तो राहुल टोके यांना. अतिशय फटका सुसाट मारलेला, परंतु फिल्डिंगसाठी सज्ज असलेले बाउंड्रीवरचे फिल्डर कल्पेश टोके. उत्तम अशी फिल्डिंग. पुढचा चेंडू राहुल यांना उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं आऊट आऊट आऊट. आणि काहीच समजलं नाही, कुठे पळतो कोण ना कुठे काय करतो. त्याच वेळामध्ये कीपरने दांडे उडवले आणि एक विकेट गमावला सोने यांच्याद्वारे. आणि त्यांची जागा घेऊन घेण्यासाठी आलेला आहे तो छोटा कुणाल टोके. वीस धावा झालेले त्या संघाच्या. शेवटच्या षटकातल्या काही चेंडू शिल्लक असताना विकेट पडलाय तो सोने यांचा. संदीप यांचा पुढचा चेंडू. सामना करतील कुणाल पांड्यासारखी बॅटिंग. आणि उंचावर मारलेला फटका. कॅच होते का पाहूया दीपक यांच्याद्वारे. आणि चांगला अशी फिल्डिंग. नावाजलेला फिल्डर आहे हा दीपक. गोलंदाजीमध्ये चांगला, फलंदाजीमध्ये चांगला आणि फिल्डिंगमध्ये सुद्धा चांगला. आणि एक एक करता असे 7 विकेट पडले त्या संघाचे. धावसंख्येमध्ये बदल नाही, धावसंख्या आहे तिथेच. 20 धावसंख्या झालेली आहे. आणि शेवटचं षटक, शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना विकेट पडतो तो कुणाल यांचा. आणि त्या कुणालची जागा भरून घेण्यासाठी येतो तो बबलू विश्वास देसले. पाहूया आत्मविश्वासानं आलेला हा विश्वास किती विश्वासी ठरतो तो संघासाठी. छक्का मारतो का चौका मारतो संघासाठी, पाहूया विश्वास. उंचावर मारलेला फटका. एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावच्या प्रयत्नात. आणि बॉल जातो सीमारेषेच्या बाहेर. मला वाटतंय चौका. चांगला असा फटका मारला आणि विश्वास सार्थ केला. त्या विश्वासनं संघाची जबाबदारी पेलली. 4 धावानं वाढवली संख्या. 24 वर नेली विश्वास यानं. चांगला फटका, चांगला. षटकातले काही चेंडू शिल्लक असताना नवीन फलंदाज उतरला आणि आपल्या बॅटनं चौका खेचला. काही चेंडू शिल्लक. सामना करेल विश्वास. सार्थक ठरला विश्वास. एक धाव पूर्ण केले बाउंड्रीवर कल्पेश टोके. आणि मला वाटतंय जास्तीत जास्त एकच धाव देऊ शकतो, कारण फिल्डिंगमध्ये अचूक असणारा कल्पेश. एकच धावावर समाधान मानावं लागला विश्वास यानं आपला विश्वास सार्थ केला. आणि एक चौका आणि एक धाव करून 5 धावा वैयक्तिक मिळवल्या. संघासाठी सुद्धा 5 धावा केल्या. संदीप यांचा पुढचा चेंडू राहुल यांना. पाहूया राहुल काय करतात. आणि मला वाटतंय ॲस्ट्राच्या खूपच चेंडू बाहेर. आणि पंचांचा व्हाईटचा इशारा. अतिरिक्त एक धाव. धावसंख्येत बढती मिळते. धावसंख्या होते 7 बाद 26. हा चौका घेतला. मगाचा चौका घेतला. पुढचा चेंडू आता मारलेला. मला वाटतंय खूपच उंचावर मारलेला फटका आणि सीमेच्या बाहेर छक्का. आता मारलेला याच्या अगोदर मारलेला चौका का चौका. मग धनके मग वाढ होईल. काय तो खेळला राहुल टोके. लाचच्या बॉलवर छक्का आणला आणि आपल्या संघासाठी धावाची उंची वाढवली. चांगला असा फलंदाज राहुल टोके. कल्प्या, तू पकडला बॉल फेकला, तो चौकार होता का? डीजे जरा चालू करा. 36 टू विन.
लावून घ्या. जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 36 धावांची आवश्यकता आहे. 35 धावा काढल्यात आणि 36 धावांवर विजय. पाहूया, गणपतीचं वंदन करून फिल्डिंगला सुरुवात केली त्या संघानं. चला, 2 बॅट्समॅन पुढं चला. चला, 3 षटकाचा सामना आहे. रंगतदार असा सामना होणार आहे. बॅटमॅन कल्पेश टोके आणि छोटा बाळा दिनकर. चांगली अशी गोलंदाजी केली बाळा याने, चांगली फिल्डिंग केली कल्पेश यांनी. आणि आता फलंदाजीचा भार घेऊन मैदानात उतरले आहेत कल्पेश टोके आणि नितीन दिनकर. आणि गोलंदाजीचा भार घेऊन आले ते आपले युवा खेळाडू निखिल शिंदे. पाहूया संघासाठी काय करतात निखिल शिंदे आणि कल्पेश टोके, बाळा दिनकर. अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे, कारण 36 धावांचा विजयी लक्ष्य गाठण्यासाठी उतरले आहेत ते 2 फलंदाज कल्पेश टोके आणि नितीन दिनकर. आणि त्यांना रोखण्यासाठी हातात बॉल घेऊन बॉलिंगसाठी उतरलाय तो निखिल शिंदे. संघाची जबाबदारी, आपल्यावर टाकलेला विश्वास पूर्ण करण्याचा प्रयत्न निखिल शिंदे करत आहेत. तसेच बॅटमॅन कल्पेश टोके, बाळा टोके आपला सार्थ करून दाखवतात का? पंच, सामना चालू करा. चला, निखिल यांचा 10-15 पावलांचा वेग घेऊन हातात चेंडू भिरकवत टाकलेला हा चेंडू हसीमुखी असणारा बाळा दिनकर बॉलाची वाट पाहतोय आणि छक्का मारतो असं दाखवून देतो. आणि निखिल यांचा पुढचा चेंडू बाळा यांना, पाहूया काय करतात बाळा. आणि भुईसपाट मारलेला फटका, 1 धाव पूर्ण केलेली. बॉल फिल्डरच्या हातात, दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण शहाजी कोळेकर यांच्याद्वारे. चांगला थ्रो आणि 1च धावावर थोपून धरला तो बाळा दिनकर यांना. निखिल यांचा सुंदर पहिला बॉल, पहिल्या बॉलमध्ये 1 रन. दुसरा बॉल घेऊन चालला कल्पेश यांच्यासाठी. कल्पेश काय करतात, फुल टॉस मारण्याच्या नादात, परंतु बीट झाले ते कल्पेश. चेंडू आणि बॅटचा संबंध नाही, निर्धाव असा चेंडू, धाव 1. चांगला असा निखिल यांच्याद्वारे गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. पहिला 1 धावावर, दुसरा निर्धाव आणि तिसरा चेंडू घेऊन कल्पेशसाठी सज्ज निखिल. उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि मारलेला फटका, मला वाटतंय रुत. चांगला विकेट, पहिला विकेट कल्पेश यांच्याद्वारे. आणि ज्यांनी कॅच घेतले ते काय नाव त्याचं, विवेक. चांगली अशी फिल्डिंग, चांगली फिल्डिंग केली विवेक यानं. उंचावर मारलेला फटका होता, कॅच अशक्य होती, परंतु दोन्ही हात टिपून बॉलला मधल्यामध्ये पकडून 1 गडी बाद केला. निखिल यांचा पहिला विकेट आणि संघासाठी सुद्धा कल्पेश यांचा पहिला विकेट. 1 विकेट पडला तो 1 धावेवर. 1 धावा संघासाठी झाली आणि 1 विकेट संघाचा पडलाय. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी हिटमॅन संदीप टोके मैदानात सज्ज. पाहूया संघाने टाकलेला विश्वास संदीप टोके कसं सार्थ करतो ते. आणि इकडं निखिल यांच्या खांद्यावर गोलंदाजाची जबाबदारी. 1 विकेट घेतला, 1 रन घेतली, पहिलाच षटक आहे त्याचा. आणि पाहूया पहिल्या षटकात, आणि मला वाटतंय चांगला गोलंदाजी केले, चांगला बॉल टाकलाय, लेग बाईटच्या रूपानं चोट्टी धाव संदीप टोके यांनी घेतली आणि 1 धावावर समाधान मानावं लागला. निखिल यांची अतिशय उत्तम गोलंदाजी, चांगली गोलंदाजी करतो आणि 1च धावावर समाधान मानावं लागला तो संदीप टोके. आणि बाळा दिनकर यांना 2 धावा, 1 विकेट. षटकातील काही चेंडू शिल्लक, निखिल सज्ज.
निखिल शिंदे पुढचा चेंडू आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न बाला असफल आणि मला वाटतं निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी चांगला बॉल फिरवायला जमतो तो निखिल याना उजव्या हातानं दोन बोटाच्या साहाय्यानं 10-15 पावलं रनअप आणि फास्ट पळून स्लो बॉल करणं मध्ये हे प्रत्येक याला जमत नाही पण निखिल यांचा चांगली अशी आणि उंचावर मारलेला फटका मला वाटतं कॅच आणि मला वाटतं बाहेर पडतो की काय आणि तुंगार असा षटकार बाळा यांच्या बॅट्यातून पहिलाच निघालेला षटकार डीजे बाळाला हलक्यात घेऊ नका मागेही सांगितलं आताही सांगतो कारण तो असा फलंदाज आहे चांगल्या चांगल्याना छक्का मारतो चौके मारतो आणि विजय आपल्या खिशात खेचून घेतो त्यामुळे त्याचा नाद करू नका स्कोर झालाय तो 1-8 त्यामध्ये बाळा दिनकरचा एक छटकार सणसणीत हाणला तो निखिल याना आणि पुढचे गोलंदाज आहेत ते कुणाल टोके चांगला गोलंदाज आहे आणि फिल्डिंगसाठी सुद्धा चांगला आहे गोलंदाजीसाठी सुद्धा चांगला आहे आणि बॅटिंगसाठी आता स्ट्राईकला आहेत ते संदीप टोके पाहूया कुणाल यांची जादू आखूड टप्प्याचा मारा करतात कुणाल पाहूया गंडवतो की दांडा घेतो काय करतो कुणाल पाहूया कुणालची करामत आणि अतिशय सुंदर असा फटका मारलेला आणि मला वाटतं चांगली फिल्डिंग सचिन यांच्याद्वारे शहाजी कोळेकर अतिशय उत्तम दर्जाची फिल्डिंग करतात शहाजी कोळेकर चौका जाणार होता परंतु उंच उडी मारून दोनच धावावर रोखला तो एकच धावावर रोखला तो बाळा याला आणि पुढचा चेंडू उंचावर मारण्याच्या प्रयत्नात मला वाटतं खूप उंच गेले झेल होते का पाहूया आणि झेल मेघराज टोके यांच्या हातातून झेल सुटले एक धाव पूर्ण दुसरी धाव सुद्धा पूर्ण चौघांच्या घोळक्यामध्ये झेल सुटली आणि 2 अतिरिक्त धावा मिळाल्या एक गडी वाचला मेघराज टोके सूर्य ह्या बाजूला आहे वर्तन आहे झेल घ्यायची होती पण त्यांना वाटलं सूर्य आला का काय पुढचा चेंडू आणि उंचावर मारलेला फटका कॅच होते का पाहूया दोघांच्या मध्ये हा नाका आणि कॅच सुटलेली आहे चांगली अशी फिल्डिंग आणि मला वाटतंय 2 धावा पूर्ण मागच्या चेंडूवर 2 धावा आताच्या चेंडूवर 2 धावा बाळा यांच्याद्वारे 4 धावा आणि धावसंख्येमध्ये भर होते 1-13 दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना बाळा याने मारलेला फटका पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात आणि मला वाटतंय पूर्णपणे बीट झालाय तो बाळा दिनकर आणि चकवला त्याला कुणाल टोके यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी करतो कुणाल वजन कमी बॉडी कमी पण हात लांब फेकतो कुणाल आणि मस्तन असा निर्धाव चेंडू व्हाईट पंचांचा व्हाईटचा इशारा चांगला निर्णय तुषार टोके घेत आहेत आणि स्कोर झाले तो 1-15 आता एक वाढली ना 1-14 अशी धावसंख्या झाली काय रिन्यू 1 रनाची बात आहे ना काय बजे रिन्यू हा रिन्यू घेतो 2 मिनिटं थांबा बाळा यांची धावपळ एक धाव जमा करतात विजयासाठी इकडून तिकडं इकडं पळापळ व्हाईट नाही बॉल आहे
बॉल आहे, स्टमावरून गेलाय, स्टमावरून गेलाय आणि सक्सेसफुल रिन्यू झाला त्यांचा. रन नाही, बॉल झाला आणि षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. कुणाल यांचे उंचावर मारण्याचा प्रयत्न, बाला यांचा फुलटॉस आणि मला वाटतंय सीमेरेषेच्या बाहेर जातो काय. छगन यांनी अडवण्याचा खूप खूप प्रयत्न केला परंतु छक्का अडू शकला नाही. छगन उंचावर उडी मारली परंतु बॉलाचा स्पीड एवढा होता का हाताना सुद्धा ताकद मिळाली नाही आणि छक्केच्या दिशेने पळाला बॉल. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या छक्केच्या रूपानं धावसंख्येमध्ये वाढ. 1-19 अशी मजबूत धावसंख्या झाली ती संघाची. चांगला फलंदाज बाळा आपल्या बॅटीतून मनोरंजन करतो, प्रेक्षकांचा छक्का मारून चौका मारून आणि संघासाठी विजय करून देतो. 1-19 धावसंख्या झाली. विजयासाठी काही धावांची आवश्यकता आहे, 17 धावांची आवश्यकता. विजयासाठी 2 षटकं पूर्ण झालेत, 1 षटक बाकी आहे. 1 षटकाचे 6 बॉल आणि 17 धावा पाहिजेत. मोठं आव्हान आहे, तसं पाहिलं तर सोपं आव्हान परंतु मोठंही आव्हान तेवढंच आहे. पेलवाचं कसं पेलतं ते दोन्ही बॅटमनच्या हातात आणि गोलंदाज आपला छगन बांगर हातात बॉल घेऊन सज्ज झालाय. पंच सामना चालू करा त्वरित. शेवटचं षटक आहे जिंकण्यासाठी. 6 बॉल हातात आहेत आणि बॅटीमधून काढायचे ते 17 धावा. 17 धावा बॅटीतून काढायचे आहेत. अतिशय जड आव्हान आहे फिल्डरांच्या बॅटमनच्या समोर आणि अचूक मारा करतोय छगन. याचा खूप अनुभव आहे गोलंदाजीचा कारण तो फिल्डर पाहून गोलंदाजी करतो. 17 धावा मोठा डोंगर आहे. मी मागेही सांगितलं 1-1 धावांचा तुम्ही दुर्लक्ष करता आणि त्या धावांची अशी गफलत होते. काय झालं काही समजलं नाही परंतु एक फिल्डर बाद झालेला दिसतोय मला वाटतंय आणि मला वाटतं संदीप टोके रनआउट झाले. 1 धाव चोरटी घेण्याच्या नादामध्ये संदीप टोके आऊट आणि धावांचा वेग वाढला. 2 विकेट पडलेत. रनांच्यात बदल नाही, रन आहेत तेवढेच आहेत. दोन बाद 19 अडकलेला हा यांचा घोडा. आता तो घोडा पळवण्यासाठी विनोद टोके घोड्यावर बसून किती पळवतात पाहूया. आणि बाळा दिनकर बोलला तर बेस्ट बॅट्समनच्या रेसमध्ये उतरलेला आहे आणि त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तो एक बॅट्समन आहे असं जाहीर करतो आणि पारितोषिक सुद्धा त्याला भरपूर आलेले आहेत. सुंदर बॉल मला वाटतंय छगन अनुभवी गोलंदाज आहेत. कुठे पकडायचा, कुठे बॉल स्लो करायचा, कुठे फास्ट करायचा ही कला छगन बांगरमध्ये आहे आणि तो नवख्या फलंदाजाला कसाही आटोक्यात आणतो आणि आटोक्यात आणला. मला वाटतं छगन बांगर यांच्यामुळे आज विजय खेचून आणण्याचा हा इच्छा पूर्ण होते असं दिसत आहे कारण खूप मोठ्या धाव्यांचा डोंगर आता बाळा पुरं करू शकत नाही. 6 छक्के मारले तरी ती धावसंख्या उभारी शकत नाही. विवेक अतिशय सुंदर फलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण करतो तो विवेक. मला वाटतंय खूपच आटीतटीची मॅच होती परंतु एकतर्फी मॅच जाताना दिसत आहे. छगन बांगर यांची उत्कृष्ट गोलंदाजी. मला वाटतं उंचावर मारलेला फटका छक्का जातो का परंतु त्या छक्क्याचा आता काही उपयोग होणार नाही कारण असे 5-6 छक्के मारायला लागतील तेव्हा तुमची लेवल होईल. चौका आणि चौकेच्या साह्यानं विनोद यांची सुरुवात. चौका आणि
चांगली गोलंदाजी छगन यांच्याद्वारे, चांगली बॅटिंग विनोद यांच्याद्वारे, स्लो टाकलेला बॉल आणि मला वाटतंय या बॉलावर छगन यांनी विजय मिळवला आणि संघ विजय झाला. छगन यांचा मोलाचा वाटा, चांगली गोलंदाजी